टकटक दिसायला सासूच्या विरोधातल्या. उभ्या राहा तुम्ही 7-8 जण. ए माग पाहू नको, तूच उभा राह. तू काय माग पाहती, उभा राह. मिठाचा खडा घेतला, एका लोटक्यात पाणी घेतलं, त्या पाण्यात खडा बुडवला आणि तो खडा असा ओठावून फिरीला लेकरायच्या. आवाज कडक करा, कडक कडक कडक. त्या मिठाच्या खड्याचं खारट पाणी चाटीत 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 लेकरांना झोप लागली. सांगा पवार गुरुजी, इतकी गरिबी आहे का भारतात कोणाची महाराज? होय डॉक्टर साहेब, इतकी गरिबी असेल? नाही. त्या परिस्थितीत रात्र रात्र जागून पंढरपुरातल्या मालकाचं भजन करीत रात्र काढायची. झोपच येत नव्हती, झोप येत नव्हती. रात्र तिसरी आहे. या तिसऱ्या रात्री पत्नीनं सांगितलं, मालक झोप तर येत नाही, पण अंग खाली टाकल्याबरोबर पाठीतून पोटातून वेदना होतात, काय करावं? धोत्राचा दुमाला फाडला, पट्टी फाडली 2 बोटाची धोत्राची, तिला पिळा घातला आणि बायकोकडे ते पिळा घातलेली पट्टी दिली आणि सांगितलं, लक्ष्मी पोट आवळ, पोट आवळ ग, वेदना संपत्ती. जिनच्या पॅन्टीवाल्याला माहित नसेल, आपल्या जुन्या बाप दाद्याच्या छातीला कान लावून विचारा, या लोकांनी 1 टायमाच्या भाकरी कमी खाऊन पोट आवळून कमीलय. ही ती पद्धत होती, पोट आवळून कमीने भूक थांबवणे. काय परिस्थिती असेल. भजन नाही बंद केलं. भाऊ किती श्रीमंत होता सांगू त्या वारकऱ्याचा? त्या वारकऱ्याच्या भावाच्या पत्नीची साडी जर आत्ता असती, आत्ता, तर 2.5 पावणे 3 किलो सोनं त्या साडीत आलं असतं. तिला सुप्त जे हिरे होते, जर होता सोन्याचा. एवढ्या श्रीमंत त्या भावाची परिस्थिती. पण परिणाम सांगू, या वारकऱ्याचा भाऊ एका राजाची स्तुती करीत होता. तो राजा पैशावाला होता आणि म्हणून त्या राजाची स्तुती केल्यामुळे जेवढं देता येईल तेवढं द्रव्य देत होता. ऐश्वर्यात जीवन जगत होता. कालांतरानं ह्यो राजा मेला. त्याचं लुटलं आणि त्या राजाला सांभाळणाऱ्याचं लुटलं. आता हा माणूस आणि याची पत्नी जगदंबेच्या मंदिरात ताट घेऊन जोगवा मागायला बसले. कोण चित्तात होता? राजा. कोणाचं आवडीनं गुण गात होते? पैशावाल्याचं. म्हणून या परिस्थितीतून या परिस्थितीत आले. एक वाक्य सांगू या वरातलं, जुन्या माणसाची मत आहे, ज्या पायरीवर गेलं देवानं त्याच पायरीवर ठेवा, अन्यथा त्या पायरीवर गेल्यावर मरण यावा, पण खालच्या पायरीवर येण्याची वेळ येऊ नये. मरण भले परी काय अवकळायची, मरण भले परी काय अवकळायची, मरण भले परी अवकळायची, मरण भले परी अवकळायची. संसाराचा धाक निरंतर माझी, मरण भले परी काय अवकळायची, मरण भले परी काय अवकळायची. गोड पुरावा बापू. वा वा वा. वापस येऊ देऊ नी बरं, येऊ देऊ नी, त्याच्यापेक्षा मरण बरं. एवढ्या मोठ्या आयुष्यात राहिलेली पती पत्नी जगदंबेच्या मंदिरात जोगवा मागायची वेळ आली. आणि ज्या भावाला लेकरायला भूक लागल्याच्या नंतर मिठाचा खडा पाण्यात बुडीत होते, त्या भावाला ह्या भावानं सांगावा, दादा ऐक रे, काय त्या पंढरपुरातल्याचं भजन करू, तू आमच्या राजाकडे चल ना तू. भावानं सांगितलं, बाळा भाकरी वाचून मेलो तरी हरकत नाही, पण तुझ्या राजाचं वर्णन करणार नाही. ऐका पंडित जना, ऐका पंडित जन, तुमचे वंदे तो चारणा.
पंडित जन तुमचे वंदितो चरण नका करू भंगिऱ्याची स्तुती माझी परिसावी विनंती स्तवनियान केला आयुष्याचा मातेरा केला आयुष्याचा मातेरा स्तवनियान केला आयुष्याचा मातेरा स्तवनियान केला आयुष्याचा मातेरा केला आयुष्याचा मातेरा स्तवनी आणणारा केला आयुष्याचा मातेरा निंदा अथवा स्तुती करावी देवाची कीर्ती मानवाची गाऊ नये इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका विठ्ठला वाचून या भावान सांगितलं बाळा मरण स्वीकारीन नाही चोंभाळणार पैशावाल्याला काय पंढरपुरातला मालक चित्तात ठेवण्यात निलेश बा ताकद अरे पंढरपुरातल्या मालकाला सासरवाडीतून हुंडा भरपूर आला हुंडा घेत नव्हतं मनान द्याला हे अधिकारी इथं पुढंच यायच्या देखता कशावर हुंड्यावर बोलायचं आहे का नाही आगाऊपणा वाचन ते आता मग हेच आहेत काय काय मनी देलता सासरवाडीतून मनी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता काय दिलो सासरवाडीतून देवाच्या दर्शनाला चाललो मी जाईराज दर्शनाला जाता जाता महाराज या नाश्त्याला मला वाटते नेरील नाश्ता म्हणतात का आपल्याला काय इंग्रजी कळती शिक्षण 7वी आणि काय ज्ञान नाही ना पण ते नाश्ता म्हणल्यावर लक्षात आलं टप्पू हाणायला बनली आपल्याला साधं गाव ठिकळत आणि कुठं ऐका नाही हो ना येतो म्हणलं दर्शन करून गेलो तर शेवयाचा भात होता शेवया कळत आहेत ना लांबटे बोटुळे शेवया बारीक होत्या अशा डोक्याच्या केसावानी ह्या का सगळ्याला येतात का काही काहीच्या शेवया म्हणजे मायकाच्या दांड्या त्या चमच्यान कुठं का धरूनच खाचा बोटुळा हो त्याला नाही सुगरणपणा लागत असतो ते कोणाला येत असतं का ते शेवयाचा भात त्याच्यावर गावरान तूप महाराज दूध होतं शेवयाच्या भाताला दूध असलं तर खावा नाही तर नदीचा चिखल खावा पण भात नाही मोहन बुवा मी रोज 2 गावचं खातो म्हणून मला कळत आहे तुम्ही घरचंच खाल्ल्यावर काय लक्षात येईल रोज 2 गावचं खातो 4229 गाव आहे महाराष्ट्रातलं एकदा गेलेलं तुमचं गाव लय 2-4 वर्षापूर्वी पाहिले अण्णा कमी गाव पाहिले असतील कमी किती कुठलं खाल्लंय हो पण ते खाऊन भजन केलंय म्हणून पोट नाही फुटलं गुरुजी हो नाही खाऊन भजन नाही केलं मग कोणी निघत ते हो इकून गोळा होय तिकून गोळा होय मग कापावत लागते ते गोळ्या असे ज्ञानोबाराय तुकोबारायच्या दरबारात ज्यांनी मधुकरी खाऊन गाथाण्याने शरी वाचिली का त्याच बरं झोपलेले अवघड काम महाराज हो यम असा हाणणार यमाल पण कळणार नाही याच्या कुठं रट्टे द्यावा मी म्हणलं बाई काय शेवयाचा भात आहे महाराज यायच्या माईला येतात का माईन दिल्यात शेवया आता तिला माहीतच नाही हो गिरगावचा बाळ्या किती रगिले म्हणून मी लगेच म्हणलं बाई भजे पण काय नरम आहेत हा तिकूनच लाखाचं पीठ आणलंय लाखजींच्या पेंटीवाल्याला नाहीत कळत उगा हसू नका
हे ज्याला कळत नाही ते दोनदा हसत येत बहिऱ्या माणसावानी. पुढचं हसल्यावर एकदा आणि कशासाठी हसलंय कळाल्यावर दोनदा. लाखाचं बेसन तिकूनच आणलंय. मला राहूच न गेलं. मी आणलं बाई एक बोलू का. तुमच्या माईनं बोटुळे दिले, लाखाचं पीठ दिलं, पण हे 7-8 घंट्याला तिकडं जाणार आहे. कळालं ना. वायर लूज काय कायला उशिरा कळालं. बोटुळे दिलेत, लाखाचं पीठ दिलंय, 7-8 घंट्याला तिकडं जाणार आहे गावाच्या कडीला. पण याच्या माईनं तुला आयुष्यभर सांभाळणारा द्यालाय, याचं ध्यान ठेवून जरसक. कपाळाचा मालक द्यालाय त्याच्या माईनं, जरस सासूला चोंभाळणं. हा का माईलाच चोंभाळायली, अंगावर भिताड पडन, घरात सगळं ठोकून द्यावं लागन तुला. टकटक दिसायल्या सासूच्या विरोधातल्या. उभ्या राहा तुम्ही 7-8 जण. ए माग पाहू नको, तूच उभा राह. तू काय माग पाहती, उभा राह. काल्याच्या आधीच मरायचे बाबा, नसल्याला उभं राहू दे. एवढं बरं माफ करतो. घाम आलता पुस माय पुस. घाम नाही म्हणत, नाही म्हणत नाही माय. हो अशीच सासूला घासले टाकून फुकून दी, म्हणत नाही तुला काय. विठाला विठाला विनोद सोडून द्या गुरुजी. जैना आपल्यासाठी हाडाच्या काड्या करून कमीले, त्याला जर सांभाळीत नसाल तर 100-200 कीर्तनकार शिजून खाल्ले तरी पुण्य नाही, भाजी करून खाल्लं तरी पुण्य नाही. जी माणसं रक्तातल्या नात्याची होऊ शकत नाहीत ती हरामखोर तुमची आमची काय होणार आहेत. विठाला विठाला साधारणलं तर इतकं सांगायचं. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देणारा मणी आणला. जीवनभर भजन केलं, ही दखल पंढरपुरातल्या मालकाला कळाली. तुझा विसर न व्हावा याच्यावर सांगतोय. पंढरपुरातल्या मालकानी कलेची देवता भगवान विश्वकर्मा महाराज यांना आमंत्रित केलं आणि अधिकार देऊन टाकले. त्या वारकऱ्याचं गाव सोन्याचं करा. त्या वारकऱ्याचं गाव सोन्याचं करा. गाव सोन्याचं केलं. म्हशीला साखळ्या, गाईला साखळ्या सोन्याच्या. मला वाटतं त्या वारकऱ्याच्या गावात शेळ्या नसत्या. म्हणजे वर्णन आलं नाही याच्याकरता सांगायलो. वर्णन आलं असतं तर मला कसं नाही बोलता येणार. पुराणाच्या विरोधात बोलायला लय शान आहे का बाळ्या. जे पुराण माझ्या देहूतल्या मालकाला आवडते पहावे पुराणी. आपण कशाला विरोधात बोलायचं, लायकी आहे का. गाईला साखळ्या सोन्याच्या, म्हशीला साखळ्या सोन्याच्या, डाम सोन्याचे, खुंट सोन्याचे, गाव सोन्याचं गाव. अरबुजादी टन सोनं उरलं. करावं काय. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं निष्ठावंत वारकरी आहे त्याचा मसनवाटा सोन्याचा करा. मसनवाटा. गाव सोन्याचं नुसतं होतं रावण, मसनवाटा मातुड्याचा. गाव सोन्याचं कुबेराला, अलका नावाची नगरी, मसनवाटा महाराज मातुड्याचा. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. इंद्राला गाव सोन्याचं, मसनवाटात नाही. तिथं मरतच नाहीत ना. बॅलेन्स संपलं. तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती. जव पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे ऊस तोडायला. मृत्यू लोकात कामाला ठेवावं लागेल ना. मालक सांगतात 1 कोटीची गाडी घेऊन बँकेत गेलं एक जण. त्याची गेट उघडायला 2 महाळे.
त्याच्या गाडीचं दार उघडायला 2 खपक्या माळे. मॅनेजरनं त्याच्याकडे पाहिले, त्यानं मान खाली घातली. काऊन घातली असेल देव जाणे. 1/2 किलो तर सोनं होतं त्याच्या अंगावर. आणि एक म्हातारं आलं, गुडघ्या इतकाले पाय भरलेले, उसात दारे धरून आलत. मॅनेजर, काय काका? काय नाही, नातीला कड्याला नेलंय, डॉक्टरनं सीझर सांगितलंय. तुम्ही नाही, आणि पैसे पाहिजे. मॅनेजर स्वतः उठले. विड्रॉलच म्हणतात का पैसे काढायची? येते मला बी थोडी थोडी इंग्रजी फिरू फिरू येते ना. अहो एका बाईला विचारलं करा सही, तर म्हणली लावा शाही. आणि तिला विचारलं काय चाललं, म्हणली लय बिजी आहे बापा. फार पोरांनी टेन्शन दिलं मला. ती 30% इंग्रजी बोलायली, जिला सही येत नाही. मग बाळ्या तर रोज एका गावचं खातो, त्याला काऊन नाही इंग्रजी येणार? हा, एका चपक्यात कलेक्टर झालो असतो. विठाला विठाला मेमरी कार्ड गोड दिलंय. गाणे 450 पाठ येत, एक बी गाणं वाचिलं नाही. ह्या ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्याचे ऐकू ऐकू ते काऊन येड्यावानी. तुमच्या क्षेत्रात दंडक मला वाटतं आता कार्ड आहे. पोलीस डिपार्टमेंटचा माणूस दिसला की त्याचा टेपच हिसकून घ्याले. इतक्या जोरात आवाज, मुंडकच घेऊन कारखान्यात गेला. करा वजन, पप्याची मायन तुला मोजायचं का? टाली तर तिकडेच उलथिलीस तो. तुला अक्कल आहे का थोडीशी? त्यानं लेकरासारखा ऊस जपलाय. एखाद्या नैसर्गिक चुकीनं ट्रॅक्टर पलटी झाला असेल ते होऊ द्या, असं मी म्हणत नाही. पण स्वतःच्या नालायकपणानं जर ट्रॅक्टर पलटी केला असेल तर हजारो साधू मारल्याचं पाप लागतंय त्या ड्रायव्हरला. कारण शेतकरी राजा कोणी माहितीये? रक्ताचा घाम करून मातीत टाकणारा राजा आहे शेतकरी. हे 2 देव आहेत, 4 देव. विचारा या लोकांना. देशाच्या सीमेवरचे लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिथं उभे आहेत म्हणून आपण उद्याचा सूर्य पाहलो. देव. काशीतले पंढरीतले मालक 2 देव. दुसरे यायचं भजन करणारे 8 संत 3 नंबरचे देव. रक्ताचा घाम करून मातीत टाकतो ना आपल्याला मोती खाला पिकवतो तो शेतकरी राजा 4 नंबरचा देव. आमचे 2 मित्र आहेत, ते ड्रायव्हर आहेत ट्रॅक्टरचे. त्याला एक दिवशी मी बोलून घेतलं. मी म्हणलं दाद्या, रस्ता खराब असेल, एखादी तांत्रिक अडचण झाली असेल, शास्त्री बुवा ब्रेक फेल झाला असेल, जाऊ दे, पण शेतकऱ्याचा ऊस इमानदारीनं कारखान्यात नी, तुला तहसीलदार नातू जन्माला येईल. आशीर्वाद देत काळी माय, आशीर्वाद देती, आशीर्वाद देती. काम चांगलं करायचं माणसं. इंद्राला गाव सोन्याचा मसन वाटा नाही. हा, ते गेले, ते म्हातारं आलं. त्या विड्रॉलवर अंगठा दिला. किती पाहिजे? 50,000. म्हणले 49च काढता येते. बरं द्या. मॅनेजरनं स्वतःचे 1000 दिले. वाट लावलं. उद्या विड्रॉल भरा आणि माझे 1000 परत करा, तोरक माझे न्या, पण धक्का दवाखान्याचं काम. मग 1.5 कोटीच्या गाडीत आलेलं. म्हणलं साहेब, हा वा तुम्ही केव्हा आले? म्हणले त्या म्हाताऱ्याच्या आधी चालतो. मला कस काय नाही पाहिलं? नाही म्हणले मी कॉम्प्युटर बघत होते. याला पाहून तर कॉम्प्युटर मध्ये मुंडकं घातलं मॅनेजरनं. आपली विड्रॉल आहे. कितीची आहे? 20,000ची. नाही म्हणले तुमचं खातं पेनल्टी लागू लागू 0 झालंय. गाडी किती कोटीची बसायला? 1.5 कोटीची. आणि बँकेत पैसे रुपड्या नाही. आणि म्हातारं बनेलीवर आलं. त्याला कस काय 49 तुमचे 1000? त्याची धरणात जमीन गेलती, त्यानं 3 कोटी बँकेत टाकलेले, याचा सगळं 14 कोटी झालेत. कोणाला किंमत आहे बँकेत? गाडीवाल्याला का बॅलन्स वाल्याला? विमानात बसून जाय ना सुंबळ्या. बँकेत पैसे नसल्यावर कोण भूतीचारित तुला? तसं स्वर्गात पुण्य संपलं की लाथ आणते तन काढून. म्हणून मसन वाट्याची गरज नाही. गाव सोन्याचं आहे, मसन वाटा नाही.
कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. सुदामदेव नावाच्या वारकऱ्याला गाव सोन्याचं आणि मसनवाटा वातुड्याचा. श्रुतीनं प्रश्न केला देवाला, देवा देवा का रे मसनवाट्या सगळं सोन्याचं? श्रुती माय जीवनभर माझं भजन केलंय, झोपीत सुद्धा स्मरण विस्मरण नव्हतं. मग तू खबर आहे म्हणतात देवा. रात्रंदिवस तुला अंतकरणात ठेवणाऱ्या सुदाम देवाला गाव तर सोन्याचं दिलंसच, पण मसनवाट्या पण सोन्याचा दिलास. ही रात्रंदिवस तू अंतकरणात ठेवणाऱ्याची ताकद आहे, मग मला तरी दुसरं देतोस कशाला? हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे एका बाईल 5 पोरं, त्याच्यातलं एक बी भंगिरी नव्हतं, चांगली पोरं होते. सांगू एकेकाचं कार्य. एक पोरग झोपी गेल्यावर त्याच्या अंगावरचे रोम पण भजन करीत होते. त्या मुलाचं नाव महाराज अर्जुन. एका मुलाचं सत्यवादाचं तप होतं, म्हणून रथाची चाक जमिनीवर आधार चढत होते. त्या मुलाचं नाव धर्मराज. एक मुलगा पाय आपटिल्यावर 2.5 किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नव्हतं. बलाची विस्तृत शक्ती भीमदादा. एक मुलगा गाई आणि बैल म्हैशी पारखणारा, एक मुलगा घोड्याची पारख करणारा नकुल सहदेव. अशी 5 लेकर, 5 भजनी, 5 वारकरी होते. पांडव वारकरी होते. मी सांगतो म्हणून ऐकायचं का? ते भजन करत होते. अखंड वनवासी पाहते पांडव, अखंड वनवासी पाहते पांडव, अखंड वनवासी पाहते पांडव, तरी त्या देवाची आळविते, तरी त्या देवाचे आठवे. प्रल्हादाची पिता करीतो दातनी, प्रल्हादाची पिता करीतो दातनी, प्रल्हादाची पिता करीतो दातनी, प्रल्हादाची पिता करीतो दातनी. पहाती पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आळविती किंवा आठविती. भजन करणारी पांडव होती. आणि मग भजन करणाऱ्याच्या पाठीमाग जगाचा बाप असतोच ना. त्या मालकाला तीच माणसं आवडते. 3-3 वाजूस तर नालायकाला चॅटिंग करणारी थोडीच आवडते. काय कायला कवडीची आखली नाही.
हाच तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. बायको कदरली त्याला आणि त्याला शुभेच्छा द्यायला, आणि तू ही तरी लायकी त्याला काय शुभेच्छा लागते, आणि तुला सकाळीच बायकून आणलं होतं. म्हणजे अशा पांचटानं पुढच्या पांचटाला शुभेच्छा देणं काय मोठाली गोष्ट आहे. एक जण नवरदेवाची शेवंती चालली आणि एक जण नाचू लागलं. मित्रच होतं मग ते. तर त्याला म्हणलं तू काय नाचतो. नाही म्हणे वा तुला माहितच नाही, आता तुला धोतर म्हणून नाचता येत नाही. पहा बाबा, अरे म्हणलं मी तुझ्यापेक्षा जास्त नाचवतो पण कीर्तनात, भागवतात नाचवतो, रामायणात नाचवतो, प्रवचनात नाचवतो, हरिपाठात नाचवतो, तुझ्यापेक्षा जास्त. तिकडे काय मजा नसती. म्हणजे इकडे पकवाद असतो ना, आणि त्याच्याकडे ते दुसरंच असतं नाचायला. मी म्हणलं पण वपत नाही रे. नाही नाही म्हणे तसं असतं कुठं. जो नाचू लागला तो नायब तहसीलदार होता, आणि ज्याच्या वरातीत नाचला 3.5 महिन्याला तर डिवोर्स द्या. हो, ह्या लोकांनी झपके देऊ देऊन याला रट्टे देऊ लाल केला. या लोकांनी लाल केला, आणि त्या नालायकाच्या लग्नात नायब तहसीलदार झाल्याला नाचतो. हेडपट पण नाही ना, कुठं नाही नाचलं पाहिजे. पांडव भजन करत होती. आशयाच्या मागे देव असतो का? नाही, पांडव भजन करत होते. लहान होते महाराज. अगोदरचा प्रसंग सांगतोय. पण या परिस्थितीत काळ बदलला. वारं कसं फिरेल सांगता येत नाही. म्हणून या धावत्या युगामध्ये, इंटरनेट युगामध्ये जरा हिशोबात वागलं पाहिजे. मला चांगलं कळतंय 3 पिढ्या संपत्ती संपत नव्हती. भारदस्त श्रीमंत होते. आता श्रीमंत झाल्याला लगेच दिसतू, आणि 4-2 वर्षाला गथुडे उचलता न दिसतू. हो, म्हणून अण्णा लक्ष्मीला इतकं सोपं समजायचं नाही. लक्ष्मी सारखी चंचलन देवासारखा गुंड जगात माणूस नाही. हो, एक जण म्हणला मायासारखा चालू तालुक्यात कोणी नाही. मग तुझ्यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलं तो किती चालू असेल याचा विचार कर. हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. विघ्न भ्रमला खरे. हिशोबात असलं पाहिजे त्याकडेपणा. मला वाटतं देवान किती श्रीमंती दिली तरी धोत्राव इन नाही केली पाहिजे. कुत्रे भुकतील ना. आगावपणा लय त्याकडे. एका बाईची तर 5 क्विंटल सोनं. मंगळसूत्र किती वजनाचं घालावं? 50 ग्रॅमचं. 9.5 किलोचं मंगळसूत्र घातलं, वजनच मेली. अख्ख्या गावाची सक्रात मातीत घातली. लोणचं किती चांगलं असलं तर महाराज किती खावा? थोडस कवर नाही इतकं घ्यावा. जेवण होणं नाकाल पाणी येणं संगच होईल ना. लगेच दवाखान्यात. खातो का डॉक्टर एखादा आता? हे बघ, कोणत्याही गोष्टीचा टेकाडेपणा जरा मोजका असला पाहिजे. पण काय सांगू लागलो, खसखशीचं पोत ते जरा टेकाडे होत. आम्हाला संदीप बुवा सांगितलं, दादा हमाली द्या गरीबाची 4 आणि हमाली. पण पुढच्या बाजाराला देईन. आणि त्याची बवणी होती. त्यानं काय नाही केलं, पोत टाकल्यावर खसखशीच्या पोत्याला दाभण टोचलं. दाभण आणि आलं धामणगावून बैलगाडी किळजला आली. किळज का किलच किलच किलज खिळज. बर बर बर, जाऊ द्या. जाताना जरी कळालं तरी बस झालं. खिळच बर. जरी रस्व दीर्घ चुकलं तर का माया नावचं आलंय. आगाव धंदा इतका काय ताण घ्यायचा बरं. विठाला विठाला धामण गाऊन खेळतला आलं बरोबर. खेळतला बैलगाडी आली आणि इथं आल्यावर ते माणूस म्हणला घरच्या गड्याला, राम्या ए
गेलोय सागाव माणसो दुडके काय काय. जी मालक पोत टाक दुकानात. ते म्हणलं मालक काटाचे नुसता खसखस तर नाही त्याच्यात. या किलो 2 धामणगाव पस्तोर बॅटऱ्या लावल्या. रस्त्यानं एक खसखशीचा दाना दिसला नाही आणि पोतड्यात थांबली नाही. तिचंच तर नाव लक्ष्मी. वा. चांगल्या चांगल्याला हसवायला लावती आणि रथी महारथीला बॉम्बलायला लावती. तिच्या विरोधात नाही जायचं. या गुटके खाणाऱ्याला सांगतोय, भाऊ बाबांच्या पुण्यतिथीतल्या सप्तात 11 पोरायनं तंबाखू सोडा. 11 पोरायनं गुटके सोडा. 125 बायकांनी तंबाखू सोडा ना. हा कीर्तनात बसल्या बसल्या बी खातीन तिथंच सतरंजी. हा चंद्रभागेत खड्डा करून जरी तुला पुरलं तरी मोक्ष होईन का? सतरंजा खराब डाग केले तिथं झाकीती बी. झोपीत तू ह्या जिबीला इचुडसू. काय हो असली माणसं काय परमार्थात येऊन फायदा आहे का? कशाला उता आला नाही. तंबाखू सोडा. तुम्ही जर व्यसन सोडित नसताल तर कशाला सप्ते करता? महाराज श्रीमंत करायला आणला महाराज, त्याला खपक्या पाकिट दिलं आणि आपण असेच उसातले डुकर कोणीकडं पळा. फायदा झाला पाहिजे ना. कष्टानं कमवलेली पैसे आहेत ना. काय घेता या सप्त्यातून? दरवर्षी सप्त्यात 5 नवीन माळकरी झाले पाहिजे महाराज. आपल्या सप्त्याला पीक आलं समजायचं. पीक कसं म्हणतात माहितीये का? एका पोरानं बापाच्या बिमारीला कोरोनामध्ये 45 लाख रुपये लावले. बाप गेला. आणि एका पोरानं 79 लाख रुपये बापाला लावले. बाप वाचला. मी म्हणलं बाबा काय त्रास? म्हणला महाराज सगळी संपत्ती गेली तरी हरकत नाही, पण बाप वाचला याच्यात जिंकले. एक म्हणला महाराज होतं तेवढं एकरभर रान निकलं हो, जाऊ द्या संपत्ती, पण बाप वाचला नाही, यश नाही आलं हो. मग आपल्या सप्त्यात जर गुण नाही आला तर असं होतंय. असं समजायचं, असं समजायचं. त्या पोराला कसं दुःख झालं, पैसे जाऊन यश हातात नाही आलं. आपल्या सप्त्यामधून गुण यावा, गुण यावा, गुण यावा. आणि एक सांगू का तुम्हाला, तुम्ही जर तंबाखू सोडली तर पोरं निर्वेशनी होते. हो आमची 90,000ची मसड मेली हो तंबाखूमुळं. हो मी तुरी इकून मसड आणली पवार सर. चांगल्या डॉक्टरला विचारलं मसड कस काय, बाजारात दूध काढलं तर 14 लिटर दूध दिलं आणि घरी आला तर दूधच देईन. डॉक्टरनं मशीन लाव, अमुक लाव, कॉम्प्युटर लाव, फलानं तपास, बिस्तानं तपास. हां त्यांनी त्याच्या वरच्या डॉक्टरला विचारलं, हिटरनला काय म्हणले, बाळू महाराजाला विचारा तुमची शेजारीन तंबाखू खाती का. तर आमची शेजारीन झोपताना तंबाखू खात होती आणि उठल्यावर थुकत होती. म्हणजे रात्रभर इथं तंबाखू ठुलेली. आणि ती शेण आणायला म्हशीच्या गोठ्यात गेली. हिच्या तोंडाचा घमकारा म्हशीनं वास घेतल्याबरोबर मसड मेली. तर 2-2 वर्षाच्या लेकराचे नातवाचा मुका घेता, ते लेकरू नाही हुरपाळून जायचं का? हा त्याची बुद्धी हुरपाळन ना, ते फुटाने खाईन ना दुकाना पुढं. मग त्याच्यामुळे तंबाखू सोडा. काही घेऊ नका आजच्या कीर्तनातलं, इतकंच घ्या फक्त तंबाखू सोडा. कशाला व्यसन करत, लय आगाव व्यसन असतो. मी एका गावात गेलो, मुक्काम शक्यतो करीत नाही कुठे. तिथं गोशाळेवर झोपतो, कोणाच घरी न गो. ज्याला मोठं व्हायचं का त्यानं जरा जपलं पाहिजे. आगाव कुदांड मागं लागलं, एवढ्या केवढी इमारत बांधायला लय दिवस लागते. एकाच बॉम्बनं साफ होती. चांगल्या चांगल्या इमारती भ्रष्ट झाल्या एकाच बॉम्बनं. काय मुक्काम करीत नाही कुठं. पण 2 कीर्तन काला जागराच्या सारखे अन्नासारखे म्हणले घ्या न.
गावाच्या कडीला एक बैठक होती 5-6 खानाची. पवार सर तिथं झोपलो. मला एक सोबती म्हातारं. मग 42 किलो वजन आणि त्याचं 92 किलो. कीर्तन झालं संध्याकाळचं. दारं लावले खिडकीच्या तोंडाला माही बाजन दर्जाच तोंडाला त्याची बाज. आणि रातच्या 12 वाजता म्हातार म्हणते मला एक नाद आहे. मी म्हणलो कोणता? बरं पळून जावा तर दरुजाच्या तोंडाला त्याची बाज आणि खिडकीला गज होते. हे अशी काठी होती त्याच्या बाजूला. म्हणलं याल का महाराज मारायचा नाद आहे काय बापा. लट 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 कापू लागलो. बर फोन करा तर काय आता का उघडा आणि का लावा. जन तारीख घेतली त्याला. हे झोपलेली. मी म्हणलं बाबा नाही महाराज मला नाद आहे. म्हणलं कशाचा? बिड्या वाढायचा. पंढरीनाथा वडा. म्हणलं वडा. मी म्हणलं काऊन बिड्या वडीता? म्हणले त्याशिवाय छातीच मोकळी होत नाही. आगाऊच धंदा. त्या धुपनानं त्याची मोकळी झाली. महाराज मै गज झाली. आता कसं कीर्तन करावं सकाळचं. गज झाली मै छाती गज. त्यानं 12 बिड्या वाढल्या. धरबिडी लाव दोऱ्याला धरबिडी लाव दोऱ्याला 12 वाढल्या. आणि तितक्यात जिजी गेली. जिजी म्हणजे लाईन. ती गेली. मग दिवा लावला आणि टेबलवर ठेवला आणि खिडकी उघडी. गारं होतं असं. नेमकी दिवाळी झालेली होती. उपरण्यानं असं वारं घातलं आणि सारं धुपण काढून दिलं. आणि त्याच्या उशाचं बंडल घेतलं आणि टेबलच्या ड्रॉपमध्ये टाकून ड्रॉवर लावून घेतलं. ते पहाटे 3:30ला उठलं. म्हणलं महाराज बिड्या गवसनत. मी आणलं पडू द्या हो रात्री लय घासा. नाही महाराज रातचं तरी धकत होतं पण सकाळचं बिडी शिव जमतच नाही. अमूल्य किमतीचा देह बिडीच्या अधीन घातला. लायकी आहे का हराम खोरायला भारतात जगायची? किडनी भेटते डॉक्टर साहेब? आणि भेटली तरी होईल का सक्सेस? हा किती बंधन आहेत तिला, किती नियम आहेत. अमूल्य किमतीचं शरीर बिडीशिवाय जर चलत नसेल तर किती मूर्खपणा आहे. महाराज मी म्हणलो त्या टेबलच्या ड्रॉप मध्ये ठुले घ्या. नेमकीच दिवाळी झालेली होती. उरलेले फटाके त्याच्या नातवानं त्याच्यातच ठुलते. इतका बिडीचा नाद, इतका बिडीचा नाद. नादा नादात फटाकडीच तोंडात धरली. वातिकून पेटणं थुत्तर फाटणं सगळंच. लय व्यसनी लोक मोकार असते. तो काय शिस्त आहे का द्यायला? हो मला वाटतं हे विशिष्ट रंगाचं पाणी पिणारे काजू काऊन खात नाहीत, बदाम काऊन खात नाहीत, हे फुटाणे खातेत. म्हणजे ब्रह्मगिरीला जे माकडं खातेत का ते हे खातेत. काऊन माकडायचं खाद्य खा, फुटाणे खा, काजू खा. सायराज ते असं दाबलेलं काय असतं उमर? हा नाही असे ते उमर त्याला अंजीर म्हणतात का? आपण कशाला उमरालाच अंजीर म्हणून खायचं, कशाला ताण घ्यायचं उग. मी शेंगदाण्यालाच काजू म्हणून खात असतो. मानावे ते म्हणी समाधान. ते कुठं आपल्याला भेटत असतं उगे. हे फुटाणे खाणार, चिवडा खाते. इलेक्शन चालू होतं असंच. पांढरे शिबीत कपडे पप्याच्या माईन धुतलेले. चांगली होती पप्याची माय. लय मावल्या चांगल्या आहेत हो. काही काही मायबापाचं नाव करण्यासाठी हरामखोराचा पण संसार करतात. किती पवित्र आहेत माझ्या महाराष्ट्रातल्या मावल्या. इकडे खिशात फुटाणे, इकडे खिशात चिवडा. आणि गावापासून 3 किलोमीटर फाट्यावर पडले. हाय ना तुमचा फाटा? तो 3च किलोमीटर आहे मला वाटतं, आहे का नाही? तिथं पडलं. आणि तिकून धामणगावातलं डुक्कर आलं. इकडच्या खिशातला चिवडा खाल्ला पण इकडचा खावा फुटा